अय्या, इतक्या पोळ्या? अन्नदान आहे ना? काहीतरी कारण असणार, नाहीतर ही पोरगी इतकं का काम करेल? स्वतःहून एवढं काम करेल असं वाटत नाही मला. वहिनी आलात? अहो कुठे होतात? ती बिचारी राधा सगळं सामान घेऊन आली आणि दारात चक्कर येऊन पडली ना. अरे बापरे, हो का? वहिनी, अहो तुम्ही एकत्र गेला होतात ना, मग ती एकटी कशी परत आली? तुम्ही कुठे मागे थांबला होतात? नाही, ती बिचारी राधा एवढं सामान घेऊन उन्हातनं एकटा चालत आली, गाडीतून सामान आलं असतं ना. अगं हो देवयानी, आम्ही एकत्रच गेलो होतो, पण गाडी बिघडली ना. अच्छा ना? हो. मग आता झाली का नीट? अगं हो, झाली तेव्हाच आले ना. नाही म्हणजे कसं ना, गाडी ड्रायव्हर नीट करून घेऊन आला असता. तुम्ही आणि राधा रिक्षातनं सामान घेऊन आला असतात तर चाललं असतं. नाही म्हणजे त्या पोरीनी एवढं सामान घेऊन उन्हातानातून एवढं चालत आली, ते पण सामान उचलून ना. हे बघ देवयानी, तेव्हा मला जे सुचलं ते मी केलं. कधी कधी नाही येत काही गोष्टी लक्षात, आणि मला वाटलंही नव्हतं ग हिला एवढा त्रास होईल म्हणून. देवयानी, पुढच्या वेळेस मी तुला सांगे ना सामान आणायला. बरं. हे काय आहे? बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. ते मी म्हणजे मला नाही, ते असं झालंय की अरे बोल पटपट. बाबा, मी आजपासून बिराजदारांचा ड्रायव्हर म्हणून राहणार आहे. काय? अरे बोल ना, बिराजदारांच्या पोराला असे भिकेचे काय डोहाळे लागले? हा बाबा, ते राधा त्या अनावरस अनाथानी तुला हे असं करायला सांगितलंय? नाही 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 बाबा, बघतो तिला. नाही नाही बाबा, एकदा ऐकून तर घ्या. चल बाबा, चल बाबा एकदा ऐका ना. चल. बाबा, बाबा, राधा, बाबा प्लीज एकदा ऐका. राधा, बाबा ऐका तरी एकदा. अहो काय झालं? विचारा तुमच्या ड्युट्याला. भिकेचे डोहाळे लागले त्याला. ड्रायव्हर व्हायचा याला. ते सुद्धा त्या अनाथ पोरीचा सांगण्यावर ना. विराजस? नाही 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 बाबा, नाही. हे राधाचा काही त्याच्यामध्ये संबंध नाही. राधाने काही नाही सांगितलंय मला. बघितलं का कशी अजूनही वकिली करतोय तिची? कुठे ती अनावरस पोर?
माझ्या मुलाला नादाला लावलाय आणि त्याच्याकडनं काही पण करून घेते. राधा, राधा, काय ग, तुला काय वाटतं माझा मुलगा रस्त्यावर पडलाय म्हणून तू त्याला असं ड्रायव्हर व्हायला सांगतेस? अगं बिराजदारांचं रक्त आहे त्याच्या अंगात. तुझ्यासारखा उकळल्यावर घाणीत कुठेतरी जन्माला आलेला नाही तो. याच्या चपलेशी उभी राहायची सुद्धा तुझी लायकी नाहीये आणि तू ह्याला ड्रायव्हर करायला निघालेस. बस झालं. आतापर्यंत खूप सहन केलं मी, पण आता नाही. आत्ताच्या आत्ता खरा बरवायचं. चल. बाबा, विराजस, दादा बरोबर करतोय. हकलूनच द्यायला पाहिजे हिला. विराजस, तुला कळत नाहीये ती तुझ्या बरोबर खेळ खेळतीये. आत्या प्लीज तू असं काही बोलू नको. तिच्यामुळे काही नाही झालंय. जे झालंय ते माझ्यामुळे झालंय. मी ग्राउंड रिसर्च साठी जेव्हा गेलो तेव्हा माझी ओळख मी लपवली. मी बिराजदारांचा मुलगा नाही, ड्रायव्हर आहे हे मी तिला सांगितलं नाही आणि तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात. मला राधाचा गैरसमज दूर करायचा होता पण मला संधीच नाही मिळाली आणि हा सगळा गोंधळ दूर करेपर्यंत, निस्तरेपर्यंत आमचं लग्नच झालं. राधा, आपलं लग्न झालं त्या दिवसापासून दिवस रात्र मी फक्त एक विचार करतो की मला तेव्हाचा एक क्षण जरी बदलता आला असताना तरी मी तुला सांगितलं असतं की मी बिराजदारांचा ड्रायव्हर नाही, बिराजदारांचा मुलगा आहे. पण मला नाही संधी मिळाली. राहून गेलं सगळं सांगायचं. रादर मला तुला कधीच फसवायचं नव्हतं. खरंच. अरे पण विराजस, आता तिला कळलंय ना रे की तू बिराजदारांचा मुलगा आहेस म्हणून. मग आता हे सगळं कशासाठी? ऐक ना, काढ ना तो ड्रायव्हरचा ड्रेस. नाही, संबंधच येत नाही ऍड्रेस काढायचा. राधाने बिराजदारांच्या ड्रायव्हरशी लग्न केलंय ना, आणि ड्रायव्हरशी लग्न केलंय म्हणूनच तुम्ही तिला सर्वंट रूम मध्ये ठेवताय. मग मी पण तिला वचन दिलंय की राधा, मी आयुष्यभर तुझी साथ देईन, तुला कधीच कुठेच सोडून जाणार नाही. त्यामुळे आजपासून मी बिराजदारांचा ड्रायव्हर म्हणूनच राहीन. मी ड्रायव्हर बनेन, आपल्या व्यवसायातली सगळी कामं शिकेन बाबा. सगळी कामं अगदी शून्यापासून वरपर्यंत जाईन. मी खूप यशस्वी होऊन दाखवेन बाबा. अच्छा, असा गेम केला का हिनं? दादा, कळलं का? लॉटरीच लागली हिला. अनाथ मुलीला श्रीमंत घर मिळालं. आपला नवरा ड्रायव्हर नाही तर बिराजदारांचा राजकुमार आहे. मनातून तर उकळच फुटत असते हिच्या. श्रीमंत घर मिळालं म्हटल्यानंतर. वाह, जेवढा मी समजत होतो त्यापेक्षा जास्त हुशार निघालीस तू. हा, आता माझ्या लक्षात येत आहे की तू विराजसला असं का करायला सांगितलं असतं. श्रीमंत घरची सून झालीस, बिराजदारां घरची सून झालीस, पण तू या घरची सून आहेस हे तुला बाहेर कुठेही सांगता येणार नाही. कोंडी झाली असेल नाही तुझी, त्यात तुला आम्ही घरी मोलकरणीसारखं वागवलं, त्यामुळे तू ह्याला असं वागायला लावतेस. बरोबर ना? बोल, खरं बोल.
तुला या घरात सुनेचा दर्जा कधीही मिळणार नाही आणि या घरात जर राहायचंच असेल तर मोलकरणीसारखं राहावं लागेल हे सांगितलं आणि याचा बदला घ्यायचा म्हणून तू हे सगळं केलंस ना. बदलाच घ्यायचा होता तुला म्हणून बिराजदारांचं रक्त नासवायला निघालीस. आम्हाला हरवायचं होतं म्हणून माझ्या पोराचा वापर करायला घेतलास. पण लक्षात ठेव, मी विजेंद्र बिराजदार आहे. मी माझ्या घरी तुला मोलकरीण पण. अहो पण तुम्हीच. एक मिनिट आहे. का थांबलीस? काय बोलणार होतीस पुढे? मोलकरीण? राधा, कसली माणसं आहात तुम्ही? घरच्या सुनेला मोलकरणीसारखं राहायला लावलं. ही अनावरस पोर या घराची सून कधी होणार नाही. लायकी तरी आहे खायची. तिची जी लायकी आहे ना त्याचप्रमाणे काम दिलाय तिला. बाबा काय बोलताय तुम्ही? माझी बायको आहे ती, तुमच्या मुलाची, तुमची सून. बापाची लाच काढलीस तेवढं पुरेसं नाही वाटतं तुला. रक्ताचा नसतास ना तर कधीच हाकलून दिलं असतं या घरात तुला. नाही, बिराजदारांचं रक्त तुझ्यात आहे हे सांगावं असं काय कर्तृत्व केलंस आजपर्यंत तू? बिराजदारांच्या घरी तू जन्माला आलास ना हे तुझं नशीब आहे. तुझ्या हातावरची ही बिराजदार ही रेस जर पुसली ना तर तुझं अस्तित्व शून्य आहे. बिराजदारांचं फक्त रक्त आहे तुझ्या अंगात. पण बिराजदार हे नाव कमवण्याकरता मी माझ्या रक्ताचं पाणी केलंय. आणि हे बिराजदार नाव वापरून तू ड्रायव्हर होणार होतास. वा, अभिनंदन. तू ड्रायव्हर आणि ही अनाथ मोलकरीण. छान जोडी आहे तुमची, छान. अभिनंदन. यासाठीच मला या घरात यावंसही वाटत नाही. काय विराजस? ज्या घरामध्ये तुमच्या मुलाला किंमत नाही, त्याच्या निर्णयाला किंमत नाही, तुमच्या सुनेला मान दिला जात नाही, त्या घरात मला राहायचंही नाहीये. लायकी नाहीये ना माझी लायकी नाहीये ना तशी. मग कशाला आणलं मला इथे? विराजस, ऐक ना बाळा, शांत हो ना. नको ना असं बोलूस. आता तुझे बाबा रागवले होते म्हणून असं बोलले. पण तुला खरंच सांगते, त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर रे. आणि तू एका शब्दाने बोलू नको असं. आता बस झालं तुझं. मोलकरीण? ही मोलकरीण आहे. माझ्या बायकोला तुम्ही. ठीक आहे, मला राहायचंच नाही या घरात. मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून चाललोय. तुम्ही तुमचं घर, तुमचं हे बिराजदारांचं नाव हे तुम्ही एन्जॉय करा. विराजस,
चल. विराजस, म्हणून मी तुला ड्रायव्हर शब्दाने बोलली नाहीस तुम्हाला. मोलकरण बनून राहणार होतीस. मी जर ह्या निर्णय नसता घेतलास तर काय केलं असतं. मला जर आधी कळलं असतं ना, त्याच दिवशी निघालो असतो मी. म्हणूनच नाही सांगितलं मी तुला. विराजस, एका आईपासून तिचा मुलगा दूर गेलेला मला नाही चालणार. एका मुलाला त्याच्या घरापासून लांब नव्हतं करायचं मला, म्हणून नाही सांगितलं मी तुला. अरे घरचे लोक किती प्रेम करतात तुझ्यावर विराजस. आजी, काका, काकू यांचा तरी विचार. अगं मग माझ्यासाठी तू ह्या सगळ्यांचा सहन करत बसणार आहेस का. हो. का 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 म्हणजे माझ्या नवऱ्याचं घर, तिथली नाती माझ्या स्वार्थासाठी विखुरलेली मला चालणार नाही. अच्छा, म्हणजे तुला अपमान सहन करावा लागला तरी. विराजस, ते मंगळसूत्र घालताना तू मला काही वचनं दिलीस तशी मीही दिलीत तुला. आता हे माझंही घर आहे विराजस. मग तिथली नाती जोडून ठेवणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला इथेच राहावं लागणार. तिथून सोडून गेलं तर ती नाती कशी जोडून ठेवणार आहे मी. विराजदारांचं मन कसं जिंकणार विराजस. एकदा का त्यांचं मन आपण जिंकलं ना तर नाही जिंकता येणार त्यांचं मन तुला. मनच नाहीये त्यांना. त्यांना तर आता मी त्यांच्या रक्ताचा वाटत नाही. विराजस, मग तूही स्वतःला सिद्ध कर. दाखवून दे की तुझ्यातही धमक आहे, तूही काहीतरी करू शकतोस. विराजस, एका बाईला तिचा नवरा असा हरलेला कधीच आवडणार नाही. बाईला तिचा नवरा असा हवा असतो ना, जो कितीही वाईट परिस्थिती आली ना तरी लढणं कधीच सोडत नाही. बाईला जसं तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा पुरुष हवा असतो, तसाच लढणारा पुरुषही हवा असतो, त्याच्या पाठीमागे ती ठामपणे उभी राहू शकेल. आणि मी तुझ्या पाठीमागे आहे विराजस, तू लढ ना. आपण चूकच करत नाही आहोत, ते पळायचं कशाला. आपण स्वतःला सिद्ध करायचं, आपण जिंकायचं विराजस. बिकाडी मुलगी. अहो, काय बोलताय तुम्ही. माझी बायको येते, तुमच्या मुलाची, तुमची सून. अहो